तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये लाईफ इज ॲडव्हेंचर. तर आज आपण चाललेलो आहे लिंगाणा व्हॅली क्रॉसिंग या ट्रेकला. तर आम्ही रात्री जवळपास 10 वाजता शिरवळमधून निघालो आणि 3 वाजता मोहोरी या गावामध्ये पोहोचलो. मोहोरी या गावामध्ये आम्ही रात्री थोडा वेळ आराम केला आणि पहाटे 6 वाजता आम्ही ट्रेकला सुरुवात केली. मोहोरी या गावामध्ये पोहोचण्यासाठी आम्ही शिरवळवरून नसरापूर वेल्हा मार्गे आमच्या प्रायव्हेट व्हेकलने म्हणजे कारने प्रवास केला. अर्ध्या पाऊण तासाचा जंगल पॅच चालून आल्यावरती आम्ही रायलिंग पठारावरती पोहोचलो. रायलिंग पठारावरून लिंगाणाचे विहंगम दृश्य आमच्या नजरेस पडले. हे दृश्य पाहताना सर्वांचं मन थक्क झालं. सर्व फक्त लिंगाणा पाहण्यातच दंग झाले होते. आमची टेक्निकल टीम रायलिंग पठारावरती आधीच उपस्थित होती. व्हॅली क्रॉसिंगचा सेटअप लावण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली होती. लिंगाणा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. मानगड, सोनगड, महेंद्रगड, लिंगाणा, कोकणदेवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, मिसनी, बोराटा, सिंगापूर, फडतार, शेवत्या, माढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेल्या शिवलिंगासारख्या त्याचा सुळका आहे. लिंगाण्याच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस 16 मैलावर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांच्या दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक 2969 फूट उंच असून त्याची चढण 4 मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे. बाकी फक्त काही हौद व धान्य कोठारांच्या खुणा शिल्लक आहेत. व्हॅली क्रॉसिंग करून आपण लिंगाण्याच्या पहिल्या गुहेजवळ पोहोचतो. जर तुम्ही व्हॅली क्रॉसिंग करणार नसाल तर तुम्हाला बोराट्याच्या नाळे मार्गे खाली उतरून तुम्हाला लिंगाण्याच्या पायथ्याजवळ जावे लागते व तिथून खरा ट्रेक सुरू होतो. तिथून काही क्लाइम्बिंग पॉईंट्स आहेत. ते क्लाइंब केल्यानंतर आपण याच गुहेजवळ पोहोचतो. टेक्निकल टीमचं कौतुक करावं तेवढं कमीच. त्यांना या रोपचा सेटअप करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात, कारण सर्व मेंबर्सच्या सेफ्टीची जबाबदारी पूर्ण टेक्निकल टीमवरती असते. मेंबर किल्ल्यावर जाऊन परत आणेपर्यंत सर्व जबाबदारी ही टेक्निकल टीमच घेते. वातावरण ढगाळ असल्यामुळे किल्ला पूर्ण नजरेस पडत नव्हता. लिंगाणा आमच्यासोबत लपाछपी खेळत असल्यासारखे दृश्य वाटत होते. रोप टाईट करण्यासाठी टेक्निकल टीम सोबत सर्व टीम मेंबर्स पुढे सरसावले. सर्वांच्या मदतीने व टेक्निकल टीमच्या पूर्ण परिश्रमाने काही वेळानंतर पूर्ण सेटअप रेडी झाला. हा ट्रेक करण्यासाठी टेक्निकल इक्विपमेंट्सची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणत्या तरी टेक्निकल ग्रुपसोबत किंवा तुम्हाला जर टेक्निकल नॉलेज असेल तरच हा ट्रेक तुम्ही करा. टेक्निकल टीमने सर्वांना सेफ्टी इक्विपमेंट्स प्रोव्हाइड केले होते. रोप सेटअप झाल्यानंतर सर्वांनी आपापले इक्विपमेंट्स परिधान केले. चला मित्रांनो, आता आपण एक नवीन ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीचा आनंद घेऊ. लिंगाणा व्हॅली क्रॉसिंग.
मित्रांनो, खूपच अविस्मरणीय आणि थरारक अनुभव. रायलिंग पठारापासून लिंगाण्याच्या गुहेपर्यंतचा 820 फूट अंतर असलेला महाराष्ट्रातील सर्वात लांब व्हॅली क्रॉसिंगचा हा डिस्टन्स पूर्ण करताना अक्षरशः माझ्या अंगावरती काटे आले होते. माझे पाय थरथर कापत होते, घसा सुकला होता. पण हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेला, सुळका आणि निसरडी माती या गोष्टी त्यासाठी अतिशय अनुकूल आहेत. अशा ह्या अवघड दुर्गावर स्वराज्याच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत. वर अति अवघड असा वाट नसलेला सुळका आणि खाली घसरड्या वाटा. त्यामुळे येथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्थितीचा परिणाम होऊन कैदी अगदीच खचून जात असत. पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे. जर कोणी कैद्याने पळण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जीव गमवावा लागे. गडाचे दोर आणि शिडा काढून ठेवल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद. मित्रांनो, आपण व्हॅली क्रॉस करतोय. आपण लिंगाणा आणि रायलिंग पठारच्या मध्ये आणि ड्रोन शूट पण होतोय आणि एक खूपच जबरदस्त अनुभव. दोन डोंगरांच्या मध्ये ही दरी. मध्ये मध्ये काही बॅलेन्स चेंज करावे लागतात, त्यामुळे थांबावं लागतं. खाली बघत असाल तुम्ही तर एकदम खोल दरी आणि वरती हा लिंगाणा माझ्या मागच्या बाजूला दिसत असेल. एक जबरदस्त अविस्मरणीय अनुभव. अंगाचा थरकाप उडेल असा अनुभव. खाली बघितलं तर एवढी हाईट, उंच, एवढ्या हाईटवरून आपण रोपनं व्हॅली क्रॉसिंग करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये हा आवाज असाच घुमत राहणार आहे. खूपच अविस्मरणीय अनुभव. माझा घसा सुकलाय पण हा जो अनुभव आहे खूपच थरारक. समोरच्या डोंगरावरून तुम्ही बघत असाल एकदम सरळ पठार आणि मागच्या बाजूला लिंगाणा. लिंगाणाच्या गुहेपर्यंत आपण रोपने व्हॅली क्रॉस करतो. ब्लॉग बनवत आला भाई बरं का. ये माग येस, थँक्यू सो मच मित्रांनो, थँक्यू. लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायची वाट पूर्णतः घसरटी आहे.
दोराच्या साहाय्यानेच इथे चढता येते. या सुळक्याला सर करायला जवळजवळ 3 ते 4 तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावं लागतो. वाट कठीण आहे. मध्ये फक्त एकच पाण्याचे कुंड आहे, बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावरती वेगळाच आनंद मिळतो. अवघ्या 16 मिनिटांमध्ये दोराचा वापर न करता लिंगाणा सुळक्यावर चढाई करण्याचा विक्रम शिलेदार सागर नलावडे या गिर्यारोहकाने केला आहे. तसेच तानाजी टेंकरे याने 11 मिनिटात हा विक्रम पूर्ण केला होता. या सुळक्याच्या पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे. गुहेपासून 1 तासाच्या चढाईनंतर आम्ही लिंगाणाच्या टोकावरती पोहोचलो. वरती पोहोचण्यासाठी आम्हाला संध्याकाळचे 6 वाजले होते. त्यावेळी सूर्यदेव परतीच्या प्रवासाला निघाले होते. सूर्यास्ताचा हा क्षण एवढ्या उंचीवरून पाहण्याचा अनुभव खूपच अविस्मरणीय होता. सूर्यास्ताचं हे दृश्य पाहून सर्वजण आपला थकवा विसरून फक्त सूर्यास्त पाहण्यात दंग झाले. सूर्यदेवांचा निरोप घेऊन खूप सारे फोटो काढल्यानंतर आणि खूप एन्जॉय केल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. कारण हे विसरून चालणार नव्हतं की आता 6 वाजून गेले होते आणि आता अंधार पडायला सुरुवात होणार होती. आम्ही जेवढा गड चढून आलो होतो तेवढाच गड आम्हाला खाली उतरायचाही होता. जेवढा गड चढण्यासाठी अवघड आहे तेवढाच उतरण्यासाठीही अवघडच आहे. तेवढंच आपल्याला रॅपलिंगही करावं लागतं आणि अंधारात रॅपलिंग करताना पाय कुठे ठेवायचा यासाठी खूप अडचणी येतात. आम्ही 2 ते 2.5 तासामध्ये रॅपलिंग करून गडाच्या पायथ्याला पोचलो. गडाच्या पायथ्यावरून बोराट्याचे नाळ या मार्गे आम्हाला पुन्हा रायलिंग पठारावरती यायचं होतं. पूर्ण अंधारामध्ये आम्ही बोराट्याची नाळ ट्रेक करून रायलिंग पठारावरती आलो. तिथले व्हिडिओज आणि फोटोज आता आम्ही शेअर करू शकत नाही, कारण तेव्हा आमची पूर्ण बॅटरी, मोबाईलची बॅटरी सर्व संपून गेलं होतं. पण तरीसुद्धा आम्ही ट्रेक कंप्लीट करून घरी सुखरूप पोहोचलो. तुम्हाला हा ट्रेक आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि नक्की सांगा की हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ॲडव्हेंचरमध्ये, कारण लाईफ इज ॲडव्हेंचर. थँक्यू मित्रांनो. हॅव अ नाईस डे.